तेवढी गर्दी होणार नाही. आपण जे बसचं जे भाडं आहे आपण त्यानुसारच भाडं घेणार, आपण काय वाढवणार नाही. जे आपले भाडे तेच घेणार. मग लोकांना आपल्याला यायला काही अडचण नाही. मार्केटिंगवर काय असेल ते सर्व आम्ही करू. त्याच्यावाली कस्टमरला सर्व माहीत पडेल की आपला ॲप आहे, ॲपला बुकिंग करतील. सर्व प्रकारे प्री बुकिंग राहिली आपला ॲपमध्ये, पूर्णपणे प्री बुकिंग राहील. कोणत्याच प्रकारचं त्याला आपला हे नाही. प्री बुकिंग पहिलेच तो ॲडव्हान्सली बुकिंग करेल. ज्या दिवशी बुकिंग आहे, समजा आता त्यांनी आज रात्री किंवा काल रात्री बुकिंग केली, आजसाठी बुकिंग केल्यानंतर तुम्हाला समजेल की या माणसाची बुकिंग आलेली आहे, मला उद्या घ्यायचं आहे. तुम्हाला टाईमपास नाही करावा लागणार बिलकुलपणे. तुम्ही काय करता, सध्या तुम्ही काय करता, तुमच्या पट्ट्यावर येतात आणि शीटं शोधत राहता. गरज नाही पडणार तुम्हाला शीटं शोधायची, बिलकुलही गरज नाही पडणार. सर्व प्री बुकिंग राहील. तुम्हाला फक्त आल्यावर गाडी घेऊन यायची, बुकिंग बघायची कोणती, लोक बसवायचे, निघायचे. बिलकुल टाईमपास करायची कुठेच गरज नाही. आता होईल असं याच्यामध्ये की ऑटो, टॅक्सी, ओमी, जीप कोणत्या प्रकारच्या आपण याच्यामध्ये गाड्या घेऊ शकतो. सर्वपणे हे जे लोक आहेत यांना आम्ही जी बुकिंग यांच्याकडून करून घेऊ. बुकिंग केल्यानंतर यांच्याकडे पर्सनल यांचा एक आय डी असेल. पर्सनल एक प्रकार त्यांची मोबाईल नंबरची एक आय डी ठेवली जाईल. यांचा गाड्यांचा पूर्णपणे फोटो काढला जाईल. नंबर प्लेट वगैरे आमच्याकडे असेल. त्यामुळे होईल असं की आपल्या ॲपचा जर तुमच्या रिक्षाला, तुमच्या गाडीला, तुमच्या जीपला जर एक ॲडव्हर्टाईज आपण लावून ठेवलेली असली तर पोलीस लोकसुद्धा पकडू शकत नाही, गाडी नाही पकडणार ते. कारण आपण वरती GST भरणार या गोष्टीचा. आपण वरती कनेक्शन करून ठेवू. वरती एकदा कनेक्शन आपलं झालं सरकारकडे, आपल्या ॲपचा असाच होणार आहे. तर होईल असं की तुम्ही जे सध्या करताय बिना परमिटचं फिरणं, बिना लायसन्सचं फिरणं, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत या नसणार तुमच्या. तुम्ही जे पण कराल ते लिगली कराल सर्व काही. तुम्हाला सांगू 50% आज आपल्या गाड्या अशा आहेत त्या दुसऱ्याच्या आहेत, तुम्ही घेऊन चालवत आहे. हे बंद करून द्या. आपल्या गाड्या घ्या. मग त्या हप्त्यावर का घेणं असे ना, घ्या त्या आणि आपल्या गाड्या वापरा. दुसऱ्याच्या गाड्या घेऊन तुम्ही वापरायला लागले. मग आता बघा तुम्ही चौकीत किती गाड्या जमा आहेत. तुम्ही आजचं सुद्धा उदाहरण बघू शकता. हा व्हिडिओ जो शूट होतोय हा होतोय 8/2/2025ला. हा व्हिडिओ पूर्णपणे 8 तारखेला फेब्रुवारी महिन्याचा व्हिडिओ आहे. आजच्या दिवशी तुम्ही बघा, कोणाला विचारा आजच्या दिवशी गाड्या किती जमा होत्या, आज गाड्या मार्केटला किती कमी आहे. ही सिस्टीम आहे. याच्यामुळे आपल्याला हे करायचं आहे. सर्व लिगल प्रोसेस होणार आहे. ॲक्च्युअली वरती जर कनेक्शन असलं कोणी आपली गाडी पकडू शकत नाही, कोणी काही पकडू शकत नाही. कारण आपण परमिशन घेऊन टाकणार पहिलेच. आपण नगर जिल्ह्यापासून मालेगाव जिल्ह्यापर्यंत तहसील कार्यालयामध्ये जाऊन त्यांना लेटर देणार. आपला ॲप कोणता बनला त्याचं त्यांना पत्र देणार. नंतर प्रत्येक पोलीस स्टेशनला तिकडनं लेटर हायकमांडकडून जारी होईल. ते यांना जाऊन दाखवणार, आमची अशी कंपनी आहे, याच्या अशा गाड्या असतील, तुम्हाला पकडायच्या नाही आहेत, तुमची आम्ही विनंती आहे. आम्ही त्यांना पोलीस लोकांना सांगू. मला सांगा ना, आज तुम्हाला जो प्रॉब्लेम फेस करावा लागतोय, फेस करावा लागेल का? बिलकुल फेस करावा लागणार नाही तुम्हाला प्रॉब्लेम. ही सिस्टीम आपण करतोय. तर तुम्ही चांगले आनंदाने सहभागी होण्यासाठी याच्यामध्ये मेहनत घ्या. आमचे एक्झिक्युटिव्ह तुमच्याकडे आले, त्यांना सांगा वेळ असेल तर बोलून घ्या, वेळ नसेल तर त्यांना टाईम द्या की तुम्ही संध्याकाळी या सकाळी या, त्यानुसार त्यांच्याशी बोला. राहिली गोष्ट पैशाची तर त्यांच्याकडून तुम्ही प्री बुकिंगचे पैसे त्यांना द्या. 1100 रुपये काय पावती असेल ती करतील. ज्यावेळेस तुमचं युजर ID पासवर्ड बनेल, ऑनबोर्ड होशाल, त्या बाकीचे पैसे तुम्हाला द्यावे लागतील. टोटल फी 3300 रुपये असणार आहे ॲक्च्युअली. ही पहिल्यांदा आम्ही घेऊ. नंतर कोणत्याही प्रकारचं कमिशन नसणार आहे. फक्त स्पेशल भाड्याला तुम्हाला कमिशन चार्ज करू. ती माहिती तुम्ही आम्हाला फोन करून विचारा. खाली नंबर येत असेल, नंबरला फोन करा, विचारा. नाही तर आमचे सेल्स एक्झिक्युटिव्ह तुमच्याकडे येतीलच. मालेगावपासून तर नगरपर्यंत, संभाजीनगरपासून तर संगमनेरपर्यंत तुम्ही कुठले पण रिक्षावाले गाडीवाले असाल, प्रत्येकाला आमचा सेल्स एक्झिक्युटिव्ह भेटेल म्हणजे भेटेल. फक्त त्याला नाही म्हणू नका, एवढं तुम्ही करा. आता आपण मेन मुद्द्याकडे येऊया. जी मागं तुम्ही जी गाडी बघत होते तिचा आपण सांगूया. नंतर बघा ती गाडी जेव्हा मागं गेली मागच्या साईडला, तेव्हा अजून 2-3 ते चढले बघा तुम्ही, अजून बसले. असं आहे आम्हाला माहिती आहे. ST महामंडळाला जे प्रॉब्लेम आहे ते काय आहे आम्हाला पण माहिती आहे. त्यांना प्रॉब्लेम असतील, जास्त गाड्या ते सोडू शकत नाही, गाड्या कमी अवेलेबल असतात, खूप त्यांची कारणं असतील. पण आमचं पण काम आहे त्यांना एक सहभाग देणे, त्यांच्या याच्यामध्ये आम्हाला बसणे. जो पण प्रॉब्लेम तो फेस करतायत त्यामध्ये आम्ही त्यांची मदत करू शकतो. ही आमची एक मदत धरून चालू. ज्यावेळेस तुमची गाडी जी रिकामी असते, रिकामी त्यात कोणीच बसत तुम्हाला माहीत असेल का? माहिती का?
ते म्हणतात की गाडीची कमी, मी एकटा बसलो अजून 80 भरल मग घेऊन जाईल म्हणून बसत नाही. पण गाडी जर फुल असेल, मागं जरी एक सीट रिकामा असेल तर लोक त्या ठिकाणी बसून घेतात. लक्षात ठेवा. मला सांगा, मागं जर सीट रिकामा तिथं पण लोक बसायला तयार आहे का? कारण तुम्ही अर्जंट निघताय. आणि जर प्री बुकिंग ॲपमध्ये तुम्ही आले, तुम्हाला असे अर्जंटच निघ नाही. जो पॅसेंजरने एकदा बुकिंग केली तो पॅसेंजर एकदा ठरवून गेली, समजा सकाळच्या 8 वाजता बुकिंग गेली, त्याला माहिती राहील मी 8 वाजता बुकिंग केली, समोरचा 8 वाजता मला येऊन घेऊन जाईल. पण आम्ही करणार काय, ज्या वेळेस 8 वाजता तो बुकिंग करेल, 8 वाजता 8:30 वाजता ज्या पण बुकिंग आहे त्यात तुम्हाला देऊ एक जणाला तेवढ्या. म्हणजे होईल काय, त्यावेळेस तुम्हाला एकट्याला भेटेल. नाही ते होईल काय, असं 10 गाड्या येतील अलग अलग, 10ला 8 वाजता एक कस्टमर भेटेल, मग तुम्ही म्हणशाल एक पुढे मी, असं होणार नाही. आम्ही सिस्टीम करू एक प्रकारची, प्रत्येक प्रकारची सिस्टीम तुमच्याकडे इथं असेल, त्या ठिकाणी तुम्हाला सीटं भेटतील तुमच्यावाले. 8 वाजता बुकिंग असेल ते एकच गाडीवाला भेटेल, 8:30ला असेल त्यालाच भेटेल. पण एक गोष्ट आहे, फुल राहशाल तुम्ही फुल. फक्त तुम्हाला पहिला 1 ते 1.5 महिना वेळ घ्यायचा आहे. पहिला 1 ते 1.5 महिना आम्हाला मार्केटिंगसाठी द्या. तुम्ही जेवढ्यापर्यंत पोहोचेल तेवढ्यापर्यंत पोहोचू. आम्ही आमचं सकाळपासून तर रात्रीपर्यंत पूर्ण वेळ तुमच्यासाठी देऊ. फक्त 1 ते 1.5 महिना तुम्हाला थोडं कस्टमर कमी असणार, पण दुसऱ्या महिन्यापासून तुमचं कस्टमर हे एवढं असेल, तुम्हाला बिलकुल सीट भरायला जागा नसणार, एवढं फुल पॅक राहील. तुम्हाला मी साधा एक सर्वे द्यायचा म्हटला ओला किंवा उबर ॲपचा, वार्षिक उत्पन्न त्यांचं किती असायला पाहिजे. वार्षिक उत्पन्न तुम्हाला काय वाटतं, थोडं मनात तुम्ही एक चर्चा करा. वार्षिक उत्पन्न आपलं फक्त ओलाचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते आहे 150 कोटी रुपये. विचार करा, 150 कोटी ओलाचं उत्पन्न आहे. आता ओला किती ठिकाणी तुम्हाला माहिती का? ओला सर्व काही मेट्रो सिटीमध्ये काम करतो. मेट्रो सिटी म्हणजे कोणती आली, जी मेन सिटी आली ती मुंबई आली, इकडे दिल्ली आली, इकडं नागपूर आली, पुणे आली, अशा ठिकाणी काम करतो. नाशिक वगैरे या बारीक ठिकाणी पण तो काम करतो. संभाजीनगरला पण ओला आहे, काम करतो. थोडं सिटी आहे तिथं, थोड्या सिटी आल्या म्हणून ते तिथं पण काम करतात. त्याचं एवढं उत्पन्न 150 कोटीचं आहे, लक्षात घ्या. तर त्याचं तर 150 कोटी आहे. आपण जर सुरुवात केली, आपल्याला प्रॉफिट भेटणार नाही. काय वाटतं मला? आपल्याला पण प्रॉफिट भेटेल. त्याचं एवढं आहे तर आपलं काय नाही होणार. आपण सेम टू सेम करतो. उलट आपण त्यांनी जे प्रॉब्लेम दिले आहेत, म्हणजे त्याच्याकडे जे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही ते आपण करतोय. त्यांनी कधीच सिंगल कोणाला वन राईड दिलेलं नाही, लक्षात घ्या. तो सर्व स्पेशल राईड मारतो. एक व्यक्ती जरी असला ना तरी पण तो स्पेशल राईड मारतो, ओला किंवा उबर. आपण तसं नाही करत आहे. आपण शेअरिंगमध्ये देतो सर्वांना. शेअरिंगमध्ये असल्यावर फायदा का, एकदा तुम्ही घेऊन जाता, घेऊन येता, मजा नाही तेवढी. लोक बसून मजा येते जास्त करून. तरी सिस्टीम आपण करतोय. आपली जी कंपनी, आपल्या कंपनीचं विजन तुम्हाला सांगतो, खूप महत्त्वाचं. आपल्या कंपनीचं एक विजन आहे, गाडीवाले आणि पॅसेंजरमध्ये जो पण हा प्रॉब्लेम तुम्हाला मी सांगितला, हा क्लिअर व्हायला पाहिजे पुढच्या 1.5 वर्षामध्ये. हे आपलं विजन आहे. पुढच्या 1.5 वर्षानंतर, 1.5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपल्या प्रत्येक गाडीवाला कमीत कमी 2 लाख रुपये महिना काढेल. 2 लाख रुपये आपल्याला हे विजन आहे आपलं. प्रत्येकानं 2 लाख रुपये महिना काढायचा आहे. आपण हे विजन करतोय. 24 लाख रुपये वार्षिक उत्पन्न त्यांनी घ्यायला पाहिजे. त्याचं सर्व पेट्रोल पाणी डिझेल जाऊन, हे आपण एक विजन ठेवलेलं आहे. नंतर आपलं अजून एक विजन असं आलेलं आहे की जेवढे पण लोकल स्टोअर आहेत आपल्या जवळपासचे, स्टोअर म्हणजे काय, दुकान वगैरे, गॅरेज वगैरे, कंपनीज असतील, ह्या सर्वांचं एक प्रकारे प्रत्येकाला माहिती व्हावी यासाठी काही आपण हे लावणार आहे, पोस्टर्स वगैरे लावणार आहे. ते पोस्टर लावले गेले पाहिजे. होईल असं पुढं त्यांचा कोणी कस्टमर आला, त्यांचा कोणी तुमच्याकडे विद्यार्थी आला की काहीतरी तुमचं एक ॲडजस्टमेंट होते की चला तुमचं पण नाव झालं, कंपनीचं पण नाव झालं. पुढे जाऊन तो कंपनीवाला पण म्हणेल 1.5 वर्षानंतर, अरे हा, ह्या रिक्षामध्ये माझंवालं पोस्टर लावलेलं होतं म्हणून मी आज एवढ्या पुढे गेलो. हे जे आहेत मनातून जे भावना भेटतील, ज्या तुम्हाला शुभेच्छा भेटतील, त्या वेगळ्या राहतील. लक्षात घ्या. आज आपण म्हणतो की देव सर्व बघतो, कोणी कोणाचं वाईट केलं देव बरोबर बघतो, आपण हे प्रत्येकाला म्हणतो. पण हे फक्त म्हणून चालणार नाही. खरं आहे, तुम्हालाही माहिती आहे, ही गोष्ट खरी आहे. तर तुम्ही जर कोणासाठी चांगलं काम करत असाल, तुमचं पण चांगलं होणार आहे, हे तर फिक्स आहे. तुमचं सॉल्व करून टाकू. नंतर ज्यांचं भाडं 20 रुपये, 40 रुपये, 50 रुपये असं जे आहे, आपण ते भाडं सेम टू सेमच ठेवणार आहे. कोणत्याच प्रकारचा फरक कळत नाही आपण
तेच भाडं राहणार, लक्षात घ्या. तर असं आहे बघा, खाली दिलेला नंबर जो आहे, खाली दिलेला नंबर संपर्क करा, बघा तुम्हाला काय वाटतं. बाकी माहिती अजून देईल तुम्हाला मी, पण तुम्ही माझ्या ऑफिसला एकदा या. ऑफिसला तुम्ही एकदा माझ्या आले किंवा फोन करा, कमीत कमी फोनवर तुम्हाला काय मी सांगतो. फोन केला, फोनवर काही बोलणं झालं आपलं, फोनवर मला नाही तेवढं बोलणं होईल, पण ऑफिसला यायला लय महत्त्वाचं तुमच्यासाठी. ऑफिसला आल्यानंतर व्यवस्थित बोलणं पण होईल, सर्व भेट पण होईल आपली. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अशी होती की आपण एक 4-5-7 दिवसानंतर तुम्हाला एक्झिक्युटिव्ह भेटला का, 7-8 दिवसानंतर एक मीटिंग ठेवू आपण मस्त एक हॉटेलला. त्या हॉटेलला तुम्ही या, कंपनीचे माणसं येतील. कंपनी म्हणजे कोण, वेबलिन कंपनी, ज्यांनी ॲप्लिकेशन बनवलं आहे ते येतील आणि तुम्हाला ते सपोर्टिव्ह सांगतील ॲप आपण कसं बनवलं आहे. तुम्हाला प्रेझेंटेशन लावून दाखवतील कशा प्रकारे, तुम्हाला किती वेळेल काय वेळेल ते सर्व दाखवतील. तुम्ही तिथं या, तिथं आल्यानंतर तुम्हाला सर्व काय मी सांगतो कसं आहे काय. तुम्हाला कंपनीचे लोक पण समजून सांगतील. मग आता खाली दिलेला नंबर आहे, त्याच्यावर तुम्हाला संपर्क करायचा आहे. संपर्क केल्यानंतर आम्ही तुम्हाला माहिती देतो. बघा, ऐका, खूप चांगली गोष्ट आहे, आपल्याकडे काही झालेलं नाही आहे. आणि आपण नक्कीच पुढच्या 1.5 वर्षानंतर तुम्हाला मी जे विजन बोललेलो आहे ते आपण करणार म्हणजे करणार. तुमचं विजन जे आहे ते मला देणार म्हणजे देणार 1.5 वर्षानंतर. ठीक आहे, धन्यवाद.